साहेब, मी जन्मापासून नव्हतो गुन्हेगार. मला बनायला भाग पडलं. सुरुवात कशी झाली? झालं असं, गोव्याचं. चला ना, आपण पण गोव्याला जाऊ. नको रे, कधी पण याच्याकडे पैसे नसतात. तू फक्त रिलॅक्स बघ, आमच्यासोबत फिरणं तुझं बजेट नाही आहे. चल राहू दे याला. आमच्यासोबत फिरणं तुझं बजेट नाही नको आहे. रे, कधी पण याच्याकडे पैसे नसतात. हे काय, ऑनलाईन आंबे विकतायत? खराचे आंबे विकतायत ना, की फक्त पैसे कमवतायत? जर हे करू शकतात तर मी का नाही करू शकत? झाली आयडिया ओपन. अरे, आंब्यासाठी ऑर्डर पण आली. थांब, मी बोलतो. पेमेंट पण आलं. इतकं भारी आहे. गोव्याचं काय गेलो असतो मस्त गोव्याला. तर काय रोहन नुसता रडतच असतो कधी, पैसे नाही पैसे नाही. गेलो असतो. नाहीतर काय. हा रोहन आहे ना? अरे हा रे, दिसतोय तर रोहन. अरे पण पैसा गाडी. तुम्ही इकडे. पैसा गाडी, आता तरी चल गोव्याला. पार्टी बिर्टी करू चल, आता तरी ना नको बोलू. कसली पार्टी? कोण तुम्ही? पैसे बघून मैत्री करणारे तुम्ही? हा, चला, मला आता काम आहे, तुमच्यासारखं नाही. अरे हा गेला पण. इतक्या चांगल्या मार्गाने पैसे कमवते ना. काय माहित, देवाला माहित आता काय करतो ते. फोन. हॅलो. हॅलो, मी आंबे ऑर्डर केलेले अजून आले नाही. हो हो, पाठवून दिलेत मी, 2 दिवसात येतील तुमच्याकडे. बरं, ठीक हो आहे. हो, ठीक. जरा लवकर पाठवा. आणि हो, रेटिंग नक्की द्या. हो हो, हो. चालेल. ह्यांना कोण सांगणार, ह्यांची तर फसवणूक झाली. एक काम करतो, फोनवर फोन येत आहेत, सिम कार्डच काढून टाकतो. आता कोण आला? पोलीस? रोहन, हो. काय झालं साहेब? साहेब काय आलं? मग थांबलाच का नाही? कारण साहेब, पहिल्यांदा लोकांनी रिस्पेक्ट द्यायला सुरुवात केली होती. पैसा, गाडी, मित्र सगळं एका फटक्यात मला मिळत होतं. पण प्रत्येक नोटिफिकेशन मागे ना प्रत्येक माणसाची फसवणूक होत होती. आणि ते बघून मला खूप आनंद होत होता. 700 रुपयाच्या आंब्यापासून सुरुवात झालेली साहेब. पण वाटलं नव्हतं आयुष्य संपेल एक आरोपी म्हणून.